तून देखील तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। मी अनिरुद्ध तुमच्याकडे येतो। सगळ्यात म्हणजे उत्सुकता सगळ्यांनाच असते की स्लॅबमध्ये काय बदल होणार आहे का। मात्र निर्मला सीतारामन यांनी कुठलाही बदल केला नाही। वार्षिक 7 लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त असणार आहे, जे मागच्या वर्षीचंच आहे तेच। कारण इतर स्लॅबमध्ये काय बदल नसला तरी इतर काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, तर त्यामध्ये काही अपेक्षा होत्या का, म्हणजे पगारदारांना, नोकरदारांना आणखी काय मिळणं अपेक्षित होतं? बेसिकली आपल्या प्री बजेटच्या प्रोग्राम मध्ये पण मी खूप क्लिअरली बोललो होतो की लास्ट बजेटमध्येच न्यू टॅक्स रिजिम मध्ये खूप मोठे बदल केले होते। त्यामुळे टॅक्स रिजिम मध्ये चेंज होणं किंवा टॅक्स स्लॅब मध्ये चेंज होणं हे अपेक्षितही नव्हतं आणि अगदी तसंच घडलं आहे की कुठलेही त्यांनी टॅक्सच्या स्लॅब्स मध्ये चेंजेस केलेले नाहीयेत। फक्त ओल्ड रिजिमला दिलासा देण्यासाठी त्यांनी जे एटीसी, एटीडी किंवा मेन आपण होम लोन बोलत होतो त्याचे डिडक्शन ते वाढवू शकत होते, पण तोही दिलासा यावेळी दिलेला नाही। तर बेसिकली नो चेंज इन टॅक्स स्लॅब ऍट ऑल। एक चांगली घोषणा केलेली आहे की असे टॅक्स पेयर्स ज्यांचे पूर्वीचे आउटस्टँडिंग डिमांड आहेत, जे की खूप जुने होते, 15 ते 20 वर्षापूर्वीचे होते, तर त्यांच्यासाठी एक स्कीम आपण म्हणू शकतो घोषित केली गेली आहे की अशी डिमांड जर 25,000च्या आत असेल आणि जे आर्थिक वर्ष 10-11च्या पूर्वीची असेल ती पूर्णपणे माफ केली जाईल, आणि अशी डिमांड जी 10,000 रुपयापर्यंत आहे आणि आर्थिक वर्ष 14-15 पर्यंत आहे ही पूर्णपणे माफ केली जाईल। तर ही नक्कीच एक चांगली योजना महत्वाचा मुद्दा म्हणजे 2 लाख होम लोनच्या 2 लाख व्याजापर्यंत कुठलीही सूट नसणार आहे? नाही, 2 लाखाची ती ऍज इट इज ठेवली आहे, पण ती फक्त ओल्ड रिजिम मध्ये ठेवणार आहे। त्यामुळे ओल्ड रिजिम ऑप्ट करणार आहेत त्यांना फक्त होम लोनचा बेनिफिट, थोडक्यात नो चेंज ऍट ऑल, जे पूर्वी होती तशीच त्यांनी कंटिन्यू। आणि मेडिक्लेम बाबत काय सांगाल? मेडिक्लेम मध्येही मी म्हटलो तसं बदल करायला पाहिजे होता, पण त्यातही काही त्यांनी बदल केलेला नाही। त्यामुळे एटीडीच्या अंडर जी पूर्वी आपल्याला सामान्यांना 25,000 आणि ज्येष्ठ नागरिकांना मॅक्झिमम 50,000पर्यंत तेवढीच मिळणार, पण ती सुद्धा अशा लोकांना जे ओल्ड रिजिम ऑप्ट करणार आहेत। न्यू रिजिम मध्ये एटीडीची सवलत अजूनही दिलेली नाहीच आहे।